पालेगाव वैजित स्वर्गीय नितीन वारिंगे आणि श्रीराम मस्कर चषक तुम्ही बघतायत 5 ओव्हरची मॅच आहे. स्पर्धेतले नियम सामना बरोबरी झाला तर विकेट कंपल्सरी चेसिंग आहे आणि टॉस जिंकलाय इथे कोणी बी संघानं. कोणी बी संघ टॉस जिंकलाय. निर्णय काय घेशील? तर कोणी बी संघ टॉस जिंकलाय, निर्णय काय घेशील? आज सकाळचं सत्र आहे, आपण पाहिलं सकाळी सकाळी आपण पाहिलं थंडीचे वातावरण डू फॅक्टर असतो. तर केपटीपती तू गोलंदाजाकडनं किती अपेक्षा बाळगशील की समोरच्या टीमला त्यांनी कितीपर्यंत रोखायला पाहिजे? 5 ओव्हरमध्ये 50 ते 52 पर्यंत लास्ट. ग्राउंड आणि या आयोजनाबद्दल काय सांगशील? कारण मलंगड विभागातील एक नंबर 1 स्पर्धेमध्ये मालिकावीर बुलेट असते. एक नवीन संकल्पना आहे. बुलेट बोललं तर कोण ठेवत नाही, पण स्पर्धा खूप छान आहे. थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक. टॉस गमावलाय, टॉस जिंकला असतं तर काय निर्णय घेतला असता? फिल्डिंगच घेतली असती. आता बॅटिंग करायची, कारण सकाळचं सत्र ड्यू फॅक्टर असतं, त्यामुळे प्रत्येक सकाळची जी मॅच आहे ना ती टॉसला फार महत्त्व असते. तुम्हाला टॉस गमावलाय, आत्ता मात्र तुम्हाला बॅटिंग करायची. काय काय कशा प्रकारे रणनीती असेल? रणनीती म्हणजे आम्हाला 60 पर्यंत धावा मारायला लागतील. 60 पर्यंत धावा मारण्याचा आम्ही प्रयत्न करू. तर आयोजनामध्ये तू काय सांगशील? आपल्या मलंगड विभागातील एक मोठी मानाची आणि सन्मानाची क्रिकेट स्पर्धा आहे. आयोजन तर खूप चांगलं आहे आणि आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली, त्यांचे मी आभार मानतो. थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक. दोन्ही टीमला मी शुभेच्छा देईल. प्रेझेंटेशन बॉक्स फ्रॉम द न्यूज. कोणी बी टीम वन द टॉस अँड इलेक्ट द फील्ड पास. नाव बॅक टू क्रिकेट. जाऊया आपण लगेच थोड्या वेळानंतर मैदानावरती, जिथे मॅच भरपूर चांगली होईल. दोन बलाढ्य टीम मध्ये कोणी संघ टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारतोय, तर चला लगेच आपण कोणी टीमच्या कॅप्टनला विनंती करूया की आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि बॅटिंगसाठी इथे आमंत्रित केलंय. पाली टीमला ज्या खेळाडूंना विनंती करेल, आपले 11 खेळाडू, फक्त 11 खेळाडू तुमचे खेळाडू बॉक्स कक्षामध्ये असतील आणि त्याचबरोबर तुमचा 12वा प्रतिनिधी आहे तो आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये असेल. Halo, halo, cik.
तर टॉस जिंकून कोणी संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं पाली टीमला आणि मॅच जशी स्टार्ट होईल तसं ऐकूया या ठिकाणी याच विभागाचा घोडाबाज सोनू बांगर यांचा आवाज. हॅलो तर जाऊया मैदानावरती. या ठिकाणी आजचा दिवस स्पर्धेचा दुसरा दिवस आपल्याला पाहायला मिळतो आणि दुसऱ्या दिवसातील हा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला आहे गावदेवी क्रिकेट संघ कोणी, तर दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट केलेल्या मैदानावरती गावदेवी पाली संघ आपण पाहतोय. जबरदस्त मॅच मैदानावरती स्पर्धा आपण पाहतोय. या ठिकाणी स्वर्गीय श्रीराम मस्कर व स्वर्गीय नितीन वारिंगे चषक 2022 हे पर्व आपण पाहतात. नक्कीच आजचा दिवस या ठिकाणी आपण पाहतो दुसरा दिवस या स्पर्धेचा आणि दुसऱ्या दिवसातील हा पहिला मॅच आपल्याला पाहायला मिळेल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. घरण्याला वंदन करतो. तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुद्रा अर्पण करतो. मी माझी सुरुवात करतो. जाऊया मैदानावरती. सर्वांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, शिवमय सकाळ. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि पहिला मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. टॉस झाला, टॉस जिंकला कोणी टीमनं आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. आमंत्रित केलं बॅटिंगसाठी गावदेवी पाली या टीमला. आज पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय या ठिकाणी रतन मानेरकर, त्यानंतर आपण पाहतोय राजेश भोईर सर देखील आपल्याला पाहायला मिळतील. नुकतीच आपण पाहतोय कर्जत प्रीमियर लीग या ठिकाणी सुरू आहे आणि त्या स्पर्धेमध्ये देखील कालच्या दिवसामध्ये भरपूर चांगला परफॉर्मन्स त्यांनी केला. एक चांगले खेळाडू आहेत आपण पाहतो आणि एक दांडगा अनुभव त्यांच्याकडे. असे पंच आज आम्हाला लाभले गेलेत ते म्हणजेच राजेश भोईर सर. गेम ऑन होतोय. दोन्ही टीमला सामन्यासाठी शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क वरती. लखन स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय. केतन ऑन स्ट्राईक. पहिला बॉल फेकण्यासाठी तयार. ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट न खेळण्याचा प्रयत्न केला. लेग स्टंप सोडून बाहेर जातोय चेंडू. अवांतर धाव मिळते आणि अवांतर धावेने या ठिकाणी गावदेवी पाली टीमचं खातं या ठिकाणी खुलं होईल. धावसंख्या 1 लगावली जाईल स्कोर कार्ड वरती. आमच्या सोबत या ठिकाणी जॉईंट आहेत आमच्या जवळचे मित्र गुणलेखच्या भूमिकेमध्ये सकाळच्या सत्रामध्ये केतन नलावडे. ओव्हर द विकेट. यावेळेस यस बॅट अँड पॅटच्या मधून चेंडू निघून गेला सरळ. यश शनवाती आदळतोय आणि हा पहिला मोठा धक्का लागेल गावदेवी पाली या टीमला. फलंदाज केतन बॅक टू द डगआउट. जेतून पहिल्या विकेटचं बदन
1 या धावसंख्येवरती पहिला मोठा धक्का लागतोय गावदेवी पाली या टीमला. केतन बाद झाले 0 वरती. फारशी मोठी कामगिरी करता आली नाहीये. निराशजनक कामगिरी या मॅच मध्ये पाहायला मिळते केतनची. केतन नॉस्टॅकिन एंडला सोपानला आपण पाहू शकता. एक विस्फोटक फलंदाज आहे सोपान आपण पाहतोय. नक्की क्षमता देखील भरपूर, मात्र नॉस्टॅकिन एंडला असेल. आणि स्ट्रायकिंग मध्ये आता नवीन फलंदाज येतोय तेजस 3ऱ्या क्रमांकावरती. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा लखन ओव्हर द विकेट. पुढचा बॉल. यावेळेस चेंडू डीप राहिला होता, भरपूर वेगाने देखील निघून जातोय. बॅटची कडा जरूर घेतली होती आणि इथून शॉट फाईन लेगला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. बॉलला अडवला गेला. अजून एक हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. तेजस आलेत नवीन फलंदाज इन ॲट नंबर 3 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंग साठी आपण पाहतोय. धावसंख्या 1 फक्त आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती लगावली जाते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये भरपूर चांगली सुरुवात झाली आहे. या पहिल्याच ओव्हर मध्ये लखनच्या माध्यमातून पूर्णपणे शांत क्रिकेट पाहायला मिळतोय. मोठे फटके मारू देत नाहीये. वेगानं इम्प्रेस करतोय गोलंदाज लखन. हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न केला. फटका फसतोय. वाईट डिश लॉंग ऑनला. झेल टिपला जाईल. खेळाडू तिथे उपस्थित होते. किरण चांगला झेल टिप दिला आणि अजून एक फलंदाज बाद होईल. अजून एक धक्का लागतोय गावदेवी पाली या टीमला. फलंदाज तेजस बॅक टू द पवेलियन. इथून अजून एक विकेटचा बदल. लगातार गडी बाद होत चाललेत आपण पाहू शकता. सुरुवात ही खराब झाली ती म्हणजेच गावदेवी पाली या टीमची. स्ट्राइक रोटेट झाली विकेट पडल्यानंतर आणि स्ट्रायकिंगला आता फलंदाज असेल सोपान. ओव्हर द विकेट. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला. फटका भरपूर चांगला पाहायला मिळतो आणि पहिल्याच बॉल वरती धमक सिद्ध केली आहे सोपान. इथून जातोय चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. गावदेवी पाली टीम साठी हा पहिला चौकार. लॉकशिपच्या माध्यमातून या ठिकाणी 4 धावा एकवटल्या. स्वतःचं खातं खुलं करते सोपान. यावेळेस चेंडू टप्पा पडल्यानंतर भरपूर आतमध्ये आला. डायरेक्ट टिचचा प्रयत्न देखील झाले, म्हणजे इथून डॉट बॉल असेल. चेंडू या ठिकाणी सरळ टप्पा पडल्यानंतर भरपूर वेगाने निघून गेला. वाईड यॉर्करचा वापर करण्याचा प्रयत्न केला आणि इथून मात्र बीट झाले सोपान. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. षटकातील एकूण बॉल झालेत आपण पाहतोय 5. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती एकूण गावदेवी पाली टीमची 2 गडी बाद, फक्त 5 धावा. ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र फटका चांगला पाहायला मिळतो. आडव्या बॅटने खेळले. स्क्वेअरलेगला चेंडू ट्रॅव्हल होतो. एकदा तर कंप्लीट आणि खेळाडू बॉल पर्यंत पोहोचतील. फेकी तिकीट चांगली पाहायला मिळते. एकच धाव मिळेल शेवटच्या बॉलवरती. षटक क्रमांक पहिल्या या ठिकाणी समाप्त होईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय एक चौकार आपण पाहिला सोपानच्या बॅटमधनं. त्यानंतर सुरुवातीला या ठिकाणी भरपूर चांगले चेंडू फेकले होते गोलंदाज आपण पाहतोय लखन. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आपण पाहतोय गावदेवी पाली टीम 2 गडी बाद 6 धा या आकड्यावरती पाहायला मिळते. डिझाईन अप्रतिम संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून कपाळी केशरी गंध आम्हा शिवरायांचा छंद मुखी एकच नामघोष जगदंब जगदंब.
तर याच दरम्यान आमचे पालेगावचे किरण मस्कर देखील उपस्थित झालेत. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आणि त्यांचे या ठिकाणी बंधुराज अर्थातच आमचे जे आज आपल्यामध्ये नाही आहेत स्वर्गीय श्रीराम मस्कर यांचे छोटे बंधुराज या ठिकाणी किरण मस्कर उपस्थित झालेत. स्वागत असेल आपल्या देखील स्पर्धेमध्ये. जाऊया मैदानावरती जिथे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल फक्त 6 धावा. पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे शांतता पाहायला मिळाली. मात्र दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाज दत्ता आलाय ओव्हर द विकेट. सोपानसाठी बॉल फटका ऑन साइडला खेळणे स्क्वेअर ऑफ द विकेट ना स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय. खेळाडू उपस्थित असतील फेकी करतील तोपर्यंत फक्त सिंगल मिळेल. सिंगल बरोबर टीम पोहोचेल 7 या धावसंख्येवरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बबलू आलाय 4थ्या क्रमांकावरती आपण पाहतोय. 2 गडी लवकर गमावले अर्थातच सलामीवीर केतन लवकर बाद झाला 0 वरती आणि त्यानंतर वन डाऊनचा फलंदाज तेजस देखील लवकर बाद झाला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला टॉप एज लागली होती. शॉर्ट फाईन लेगला शॉर्ट थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. बचावलेत फलंदाज आपण पाहतोय बबलू आणि इथून अजून एक चांगला बॉल पाहायला मिळेल. डॉट बॉलची समाप्ती आपण पाहतोय. 7 धावा स्थगित फलकावरती आपण पाहतोय. दत्ताचं हे दुसरं षटक आपण पाहतोय पॉवर प्लेचं. 3 खेळाडू तिसगत घेऱ्याच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल फुलटॉस चेंडू होता फायदा उचलू शकले नाहीये. शॉर्ट मिड विकेटचे खेळाडू इथून डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता. प्रयत्नांना यश लाभत नाहीये. मात्र इथून या ठिकाणी फिल्डिंग चांगली पाहायला मिळते कोणी टीमच्या माध्यमातून. धाव मिळेल फक्त 1 धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 8 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. अपेक्षा असतील त्या फलंदाज सलामीवीर सोपानकडनं मोठ्या फटक्यांच्या कारण की एक चौकार त्याच्या बॅटमधून आला आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये इथून अजूनही मोठी फटकी जास्त नाहीये. ओव्हर द विकेट समोर खेळले लॉकटेड हिट खेळाडू उपस्थित वाईडिश लॉंगनला झेल टिपला जाईल. किरण तिथे होते अजून एक चांगला झेल टिपतील आणि धक्का क्रमांक 3रा लागतोय गावदेवी पाली या टीमला. 8 या धावसंख्येवरती सोपानची केली संपुष्टात. तर अजून एक फलंदाज बाद झाले. लॉंगॉनला हा फटका खेळला होता मात्र वाईडिश लॉंगॉनला खेळाडू उपस्थित होते आणि चांगला झेल टिपला गेला. सोपान बाद झाले ज्याच्याकडनं भरपूर अपेक्षा होत्या टीमला तो मात्र या ठिकाणी अपेक्षा भंग करून डगआउट मध्ये परतला आणि अजून एक धक्का लागला तो गावदेवी पाली टीमला. चांगली गोलंदाजी होते प्रशंसा करेल मी आई गावदेवी क्रिकेट संघ खोणी बी या टीमची कारण की इथून दत्तानं देखील या ओव्हरमध्ये पूर्णपणे शांत ठेवलंय पाली टीमच्या फलंदाजांना. 4 चेंडू त्यानं फेकलेत फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट्स आता प्राप्त केली आहे. बबलू ऑन स्ट्राईक नवीन फलंदाज प्रतीक नॉस्टॅक एंडला असेल. स्ट्राईक एंडला बबलू आपल्याला पाहायला मिळेल. दत्ता पुन्हा एकदा तयार ओव्हर द विकेट ना. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला टॉप एज लागली होती. पुन्हा एकदा शॉर्ट थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण धावबादची संधी देखील आली होती मात्र इथून विकेट किपर देखील जाग्यावरती नव्हते कोणी या ठिकाणी कव्हरसाठी नव्हते त्यामुळे इथून ही धावबाद होऊ शकले नाहीये. फलंदाज बबलू आणि सेफली पॉपिंग क्रीम मध्ये पोहोचतात पुन्हा एकदा माघारी. अजून एक चांगला बॉल डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. षटकातील अंतिम चेंडू शिल्लक असेल. अंतिम चेंडू शिल्लक असेल या ओव्हर मधील. स्ट्राईकला फलंदाज पुन्हा एकदा बबलू आपल्याला पाहायला मिळेल. दत्ता ओव्हर द विकेट. टॉपेज पुन्हा एकदा यावेळेस मात्र बक्षणार नाहीयेत कारण की 2दा यावेळेस टॉपेज लागली गेली होती. इन्साइड एज आपल्याला पाहायला मिळाली होती मात्र 2दा बचावले आणि तिसऱ्यांदा यावेळेस सरळ हा चेंडू जातो विकेट किपरच्या हातामध्ये आणि कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. यष्टी रक्षक आपण पाहतोय जयेश पाटील तिथे होते आणि चांगला झेल टिपला. षटक क्रमांक 2 देखील समाप्त झालं. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर गावदेवी पाली टीम पूर्णपणे बॅकफूट वरती. 4 गडी बाद फक्त आणि फक्त 8 धावा फलकावरती. डिझाईन
प्रतिम स्पर्धा आपण पाहतोय 4 दिवस चालणारी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय स्वर्गीय श्रीराम मस्कोर स्वर्गीय आपण पाहतोय नितीन लक्ष्मण वारिंगे चषक तदनंतर स्वर्गीय बाळराम कोळेकर तदनंतर स्वर्गीय अनंत वारिंगे तदनंतर स्वर्गीय विश्वनाथ शेठ गवळी तदनंतर आपण पाहतोय स्वर्गीय वासुदेव मडवी स्वर्गीय जनार्दन वारिंगे आपण पाहतोय तमाम ह्या ठिकाणी जे आज आपल्यामध्ये नाहीयेत त्यांच्या आठवणीचा उजाळा देणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जाऊया मैदानावरती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल फक्त 8 धावा. ओव्हर नंबर 3 ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न केला प्रतीक होते स्ट्राइक एंड एंडला गुडलँड स्पॉटवरून चेंडू या ठिकाणी थोडासा उचली घेतो आणि जातो सर विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. प्रतीकसाठी सुवर्ण संधी असेल तर प्रतीकनं लगातार 3 चेंडू 3 चौकार जरी टोकले तर देखील या ठिकाणी विजय कोळेकर त्यांचे जवळचे मित्र याच्याकडनं 555 रुपयाचं कॅश प्राइज असेल. ओव्हर द विकेट ऑन साइडला खेळले मध्ये इथून चेंडू लॉंग ऑफला जातोय आणि खेळाडू तिथे उपस्थित. सोप्पा झेल तिथे ड्रॉप केला जातोय. खेळाडू तिथे होते लॉंग ऑफ मध्ये राकेश होते. जजमेंट थोडंसं या ठिकाणी चुकीचं आपल्याला पाहायला मिळेल. जजमेंट व्यवस्थित होतं मात्र शेवटच्या मुवमेंटला बॉल कनेक्ट व्यवस्थित केला नाहीये. जेल ड्रॉप आणि या ठिकाणी जीवदान मिळते ते म्हणजे संधी मिळते प्रतीकला आणि धाव मिळते 1 धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 9 धावा फक्त फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3 मार्गस्थ सकाळचं हे सत्र आपण पाहतोय. थंडगार वातावरण थोडंसं आपण पाहतोय. दमट ओलसर खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी धावा कमी पडण्याचा या ठिकाणी चान्स आपल्याला पाहायला मिळतोय. मध्येतून जरी धावा कमी झाल्या तरी देखील फाईट देण्याचा प्रयत्न केला जाईल पाली टीमच्या माध्यमातून देखील. अजूनही मी म्हणेन वेळ गेली नाही कारण की इथून उर्वरित या षटकातील आपण पाहतो जवळजवळ 4 चेंडू शिल्लक असतील आणि अजून 2 ओव्हर अर्थातच 14 चेंडूचा खेळ बाकी आहे. त्यामुळे इथून धावा एकवटाव्या लागतील. फक्त स्टेअर केलाय बॉलला दिशा दिली जाते. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. खेळाडू तिथे पोहोचतील पॉइंटच्या दिशेला तोपर्यंत इथून पाहता 3 धावा कंप्लीट. 4थ्या धाब्याचा प्रयत्न केलाय आणि 4थी धाव देखील पूर्ण केली जाईल. क्या बात आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. फक्त बॉलला दिशा दिली होती या ठिकाणी फलंदाज बबलू ना आपण पाहतो महेश ना माफ करा आणि इथून तोपर्यंत इथून 4 धावा कंप्लीट केल्या जातील. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये तालमेल चांगला पाहायला मिळाला आणि वेगानं 4 धावा कंप्लीट केल्या. 4 धाब्याने संघ पुढे सरकलोय. एकूण स्कोर आपण पाहतो 13 या धावसंख्येवरती. तर चौकार आला आपण पाहतोय अर्थातच 4 धावा मिळाल्या या बॉलवरती. ओव्हर द विकेट ना तयार. यावेळेस मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. राऊंड द विकेट नव्हते. स्ट्रॉंग अपील केली होती पंचांकडे कटाक्ष टाकलं गेलं होतं मात्र पंच आपल्या निर्णयावरती ठाम असतील. इथून डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक अजयचा आपण पाहतोय 3रं मार्गस्थ आहे. अजय तयार. राऊंड द विकेट ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. टॉपेज टाकते दत्ता चेंडू खाली अजिबात चुकी नाही आणि इथून अजून एक धक्का लागेल या बॉल वरती. मी म्हणेन गावदेवी पाली या टीमला महेश चिकेळी संपुष्टात. जे अप्रतिम गोलंदाजी होती खोनी बी टीमच्या गोलंदाच्या माध्यमातून कारण की पहिले षटक आपण पाहिलं लखन हाताळलं 2 विकेट्स कॅरी केल्या फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर दुसरं षटक दत्तानं हाताळलं फक्त 2च धावा खर्च केल्या होत्या आणि 2 विकेट्स त्यानं प्राप्त केले होते. आणि आता अजय देखील भरपूर चांगली गोलंदाजी करतोय. हा पंपूल करण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र ऑप्शनवर निघून जातोय. पुन्हा एकदा विकेट कीपर दत्ताच्या हातामध्ये. षटक क्रमांक
तिसरं देखील समाप्त होईल आणि या षटकामध्ये अजयनं धावा खर्च केल्यात, एक गडी बाद करत फक्त 5 धावा खर्च केल्या। तिन्ही गोलंदाजांनी या ठिकाणी अप्रतिम गोलंदाजी केली आणि थोडासा बॅकफुट वरती धावा येत नाहीयेत गावदेवी पाले टीम साठी। 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल पाहायला मिळते 5 गडी बाद फक्त 13 धावा। ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती, तोपर्यंत आपण जाऊया आमच्या डीजे मास्टर सागर कडे, डीजे ओम साई। तर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आपण पाहतोय फक्त 13 धावा फलकावरती आहेत। फक्त 13 धावा आणि चौथ्या षटकाला सुरुवात होते। चौथ्या षटकामध्ये गोलंदाज हिम्मत येतोय, स्ट्रायकिंगला फलंदाज चेतन ऑन साइडला खेळले, फटका भरपूर चांगला पाहायला मिळतोय, ताकदीचा योग्य तो वापर आणि चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, पंचांचा इशारा, षटकार। मार्चच्या दिवसातील हा पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजेच फलंदाज चेतनच्या बॅटमधून षटकाराबरोबर टीम पोहोचेल 19 या धावसंख्येवरती। आणि चॉईस बॉल नसेल याची देखील आपण नोंद घ्या, कारण की जो चेंडू आयोजक देतील तो तुम्हाला स्वीकारावा लागेल। 3 षटकानंतर जुना 2 षटकानंतर जुना चेंडू दिला जाईल याची नोंद घ्या आपण, आणि 2 षटका अगोदर आपण पाहतोय इथे मात्र नवीन चेंडू दिला जाईल। जाऊया मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा। गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क वरती, हेमंत पुढचा बॉल, यावेळेस मात्र बीमरचा इशारा, खराब गोलंदाजी, शॉर्ट दरम्यानचा खेळाडू बीट, कीपर देखील बीट आणि चेंडू जातोय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर। नो +4 एकूण या बॉल वरती मिळतील गावदेवी पाली टीमला या बोनसच्या स्वरूपानं 5 धावा। बीमरचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून, नो बॉल आला गेलाय आणि इथून एक्स्ट्रा धावा मिळाल्यात या बॉल वरती गावदेवी पाली या टीमला। फ्रीडचा देखील हा बॉल असेल, संधी असेल फ्रीडची, ती म्हणजे फलंदाज चेतनकडे। आता धावा येत आहेत गावदेवी पाली टीम साठी। हेमंत चांगली सुरुवात केली आहे आपल्या इनिंगची, पहिल्याच बॉल वरती षटकार आपल्याला पाहायला मिळाला। फ्रीडचा हा बॉल राऊंड द विकेट, चेंडू टप्पा पडल्यानंतर लाईन पाहावी लागेल, यस आउटसाइड दी ऑफ स्टंप, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धाव मिळते, धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 25 धावा फलकावरती। अजूनही फ्रीडचा बॉल मात्र लागू असेल चेतन या फलंदाजासाठी।
फायदा उचलावा लागेल, कारण की टीमला देखील गरज आहे मोठ्या फटक्याची. यावेळेस फटका भरपूर चांगला पाहायला मिळतो अप्परकटच्या माध्यमातून. वेट अँड वॉच क्रिकेट, वाट पाहिली बॉलची, फक्त दिशा दिली आणि चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेतनच्या बॅट मधनं अजून एक चांगला फटका, चौकार. चौकार आलाय फलंदाज चेतनच्या बॅटमधनं. आत्ता धावा येतात या षटकामध्ये. थोडीशी मागडी गोलंदाजी गोलंदाज हेमंत कडनं. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला, इथून बीमर साठी या ठिकाणी मागणी करतायत फलंदाज. मात्र जेव्हा पंचांना वाटेल तरच या ठिकाणी आपण डिसिजन देऊ शकता, आणि असं पंचांनी रेफर केलंय बीमर साठी. तिसरे पंच आमचे या विजय कोळेकर, कारण की दोन्ही टीम साठी बॅट्समॅन रिव्ह्यू असेल. अर्थातच या ठिकाणी तुमच्याकडे एकच रिव्ह्यू आहे, लक्षात घ्या. आपण दोन्ही टीम कडे या ठिकाणी एक एक रिव्ह्यू असेल. आणि यस, तिसऱ्या पंचाचा निर्णय आला की हा बॉल बीमर असेल. यस, नो बॉल असेल आणि हा दुसरा बीमर बॉल आहे. त्यामुळे लक्षात घ्या, पंच गोलंदाज आता गोलंदाजी करू शकत नाहीये. गोलंदाज या ठिकाणी या षटके फेकू शकत नाहीये. या मॅच मध्ये तो आता गोलंदाजी करू शकत नाहीये, कारण की या ओव्हर मधला हा दुसरा बीमर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. हाईट फॅक्टरचा बॉल, एक्स्ट्रा धाव देखील मिळेल, ती म्हणजेच गावदेवी पाली टीमला. धावसंख्या आपण पाहतोय 30 धावा धावफलकावरती. चला एकत्र येऊ नका आपण, कोणी टीम क्षेत्ररक्षण लावून घ्या. गोलंदाज आपण चेंज करायचा लगेच, आणि फ्रीटचा हा बॉल असेल. पुन्हा एकदा संधी असेल चेतनकडे. चेतन या ठिकाणी भरपूर चांगली बॅटिंग केली आहे. शेवटच्या मुवमेंटला जबल मी म्हणेन तो 7व्या क्रमांकावरती आला बॅटिंग साठी, आणि 7व्या क्रमांकावरती इथून आपल्या टीम साठी तो धावा एकवटतोय. 4 चेंडू त्याने खेळलेत आणि तब्बल 10 धाव्यांवरती आता तो व्यक्ती या ठिकाणी बॅटिंग करतोय. या ओव्हर मधील बॉल झाले फक्त 2. अर्थात अजूनही 4 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक असेल. हे 4थं षटक असेल हेमंतचा. आपण पाहतोय गोलंदाज आता चेंज केला जातोय. गोलंदाजी मार्क मध्ये किरण येतोय. स्ट्रायकेला फलंदाज आपण पाहतोय चेतन असेल. क्षमता गुणवत्ता सिद्ध देखील केली. एक षटकाराला एक चौकार देखील ठोकलाय आपल्या टीम साठी, आणि आता इथून धावा बनवल्या जातात या ओव्हर मध्ये. फ्रीटचा हा बॉल असेल, संधी असेल चेतनकडे. गोलंदाज तयार किरण. गोलंदाजी मार्क मध्ये स्ट्रायकेला फलंदाज चेतन. यावेळेस मात्र फ्रीटचा बॉल असेल, त्यामुळे फलंदाज मात्र बाद नसतील, कारण की चेंडू डायरेक्ट यशवंतवरती आदळला आणि इथून विकेट्स नाही मिळणार, कारण की हा फ्रीटचा बॉल होता. डॉट बॉलची समाप्ती. राऊंड द विकेट. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न केला. खेळाडू उपस्थित, फक्त प्रेक्षक म्हणून उभे राहतील. फिल्डर बने दर्शक, दर्शक बने फिल्डर. षटकार. बॅटिंग करतोय फलंदाज आपण पाहू शकता चेतन. अप्रतिम बॅटिंग होतीये. षटकार पाहायला पुन्हा एकदा या ओव्हर मध्ये. गोलंदाज चेंज केला तर देखील आक्रमकता अजूनही आपण पाहतोय पाहायला मिळतीये फलंदाज चेतनच्या माध्यमातून. धावसंख्या आपण पाहतोय 6 ने पुढे सरकेल. 36 धावा धावफलकावरती. ऑन साइडला खेळलेत. अजून एक मोठा फटका कन्व्हर्ट करायचा होता. खेळाडू असतील, जजमेंट इथे व्यवस्थित पाहायला मिळालं, आणि यस फलंदाज होतील बाद. यावेळेस मात्र विकेटचं पतन. फलंदाज चेतनला मैदान सोडावं लागेल. 36 या धावसंख्येवरती 6वा धक्का गावदेवी पाली टीमला.
मंडप डेकोरेटर जर कुठे असेल तर आमच्याशी संपर्क साधा प्लीज, कारण की ते कॉमेंट्री बॉक्स मध्ये भरपूर अर्थातच या ठिकाणी सूर्याची किरण आली आहेत, कारण की ऊन भरपूर आलाय आणि त्याच्यामुळे थोडासा अडथळा आमचे MTCचे या ठिकाणी अपडेटर तदनंतर आमचे स्कोरर तदनंतर आम्हाला देखील होतोय, त्यामुळे आपण मंडप डेकोरेशन आमच्याशी या ठिकाणी संपर्क साधा. आपण गोलंदाज तयार. यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू बॅट अँड पॅटच्या मधून निघून जातोय, क्लोज कीपिंग करत होतोय. या ठिकाणी आपण पाहतोय यष्टी रक्षक अर्थातच दत्ता आपण पाहायला मिळाला आणि षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त होईल. मी म्हणेन 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 36, 36 धावा 6 गाड्यांच्या मोबदल्यात. आता शेवटचं 1.5 ओव्हरचं षटक असेल, प्रतीक आणि अभिजित ही जोडी आता आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या षटकामध्ये जरी मी म्हणे केतन इथून 15 धावा जरी एकवडल्या, अर्थात 10 ते 15 धावा जरी एकवडल्या तर देखील एक फायटिंग टोटल स्कोर पर्यंत पोहोचेल गावदेवी पाली हा संघ. यस DJ सागर. तर 1.5 ओव्हरचा आणि अंतिम षटक असेल. आता गोलंदाजी मार्क वरती शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहतोय अजय येतोय सेकंड स्पेल मध्ये. वैयक्तिक आपण पाहतोय दुसरा आणि सांघिक कोट्यातील 5वं षटक असेल. 1.5 ओव्हरचं षटक ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये स्लॉगरचं षटक देखील म्हटलं जातं, ते षटक घेऊन येते गोलंदाज अजय. स्ट्रायकरला फलंदाज अभिजित. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला, स्क्वेअर ऑफ द विकेटनं जागा बनवली होती स्ट्रोकसाठी, मात्र इथून संपर्क झाला नाही कोणत्या प्रकारचा. भरपूर वेगानं चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळले, भरपूर चांगला फटका पाहायला मिळतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला कोणता खेळाडू उपस्थित नाहीये आणि चेंडू जाईल सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अभिजितच्या बॅट मधनं षटकार. इथून 6 धावा मिळतील, त्या म्हणजेच गावदेवी पाली टीमला. शेवटच्या मोमेंटला आता धावगती वाढली जाते, कारण की मागच्या षटकामध्ये तब्बल 23 धावा खर्च केल्या हेमंतनं. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 2 धावा, तिसऱ्या षटकामध्ये फक्त 5 आणि चौथ्या षटकामध्ये मात्र खराब गोलंदाजी. 23 धावा पाहायला मिळाल्या आणि या षटकामध्ये देखील या दुसऱ्या बॉलवरती हा षटकार आलाय फलंदाज अभिजितच्या बॅटमधनं. षटकार बरोबर टीम पोहोचते 42 या धावसंख्येवरती. अजूनही षटकातील 4 चेंडू शिल्लक असतील. मोठ्या फटक्यांच्या अपेक्षा आहेत. अजूनही या ठिकाणी मोठे फटके येतील का हा प्रश्न मात्र निर्माण असेल तो गावदेवी पाली टीमच्या डगआउट मध्ये. बॉल द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. जुना चेंडू द्या आपण. चॉईस बॉल नसेल, कारण की आयोजक जो चेंडू तुम्हाला देतील तो ते स्वीकारावा लागेल. आणि पुन्हा एकदा सेकंड जुना बॉल दिलाय. मॅच सुरू करायची आहे. स्ट्रायकरला फलंदाज अभिजित पुन्हा एकदा पाहायला मिळेल, ज्याच्या बॅट मध्ये एक षटकार आला आपण पाहिला. गोलंदाजी मार्क वरती या ठिकाणी सेकंड स्पेल आता होतो आणि शेवटचा 1.5 ओव्हर पाहायला मिळतोय. टार्गेट करायचा प्रयत्न केला जातोय. अजय पुन्हा एकदा तयार. यावेळेस मात्र बॅटची बाहेरची कडा लागते. एज लागली होती मात्र फटका एवढ्यामध्ये आपण पाहतो जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथून अजून एक मोठा फटका येतो मी म्हणेन अभिजितच्या बॅट मधनं. चौकार.
साइड एज लागली गेली होती, मात्र इथून गॅप मधून चेंडू निघून जातोय. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेसाठी चौकार येतोय आणि चौकाराबरोबर टीम पोहोचते 46 या धावसंख्येवरती. अराउंड द विकेट. क्रॉस द लाईनला खेळण्याचा प्रयत्न केला, जागा बनवली होती, ऑप्शनच्या थोडेसे बाहेर निघाले होते फटका खेळण्यासाठी. स्वतःवरती थोडेसे निराश झालेत फलंदाज अभिजित आणि इथून बॉल सरळ लेग स्टंपवरून निघून गेला. विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. षटकातील एकूण बॉल झालेत आतापर्यंत आपण पाहतोय 4. आता शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. 10 धावा आतापर्यंत खर्च केलेत गोलंदाज अजयनं. समोर खेळलेत, फटका चांगला पाहायला मिळतो. लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित, क्षेत्ररक्षक पोहोचतील वाईडिश लॉंग ऑफ मध्ये. तोपर्यंत इथून 2 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. 48-48 धावा फलकावरती. इथून आता मी म्हणे चांगली धावगती झाली आहे, कारण की मी म्हटलं होतं केतन की इथून शेवटच्या षटकामध्ये जरी 10 ते 15 धावा जरी बनल्या तर देखील फायटिंग टोटल स्कोर पर्यंत पोहोचू शकतो. तो म्हणजे गावदेवी पाली संघ. आणि आतापर्यंत 12 धावा या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. षटकातील शेवटचा आणि या इनिंग मधील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. अराउंड द विकेट. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला, पुन्हा एकदा चेंडू जातोय लेग स्टंपवर निघून. डॉट बॉलची समाप्ती. षटक समाप्त या ठिकाणी 5वा आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय प्रथम बॅटिंग करत असताना गावदेवी पाली टीमने बनवल्या तब्बल 6 गडी गमावत 48 धावा आणि जिंकण्यासाठी आता लक्ष असेल ते गावदेवी क्रिकेट संघ कोणी टीम समोर अर्थातच 49 या धावसंख्येवरती. 49 धावेचं लक्ष असेल. आपण पाहू शकता बॅटल इथे टीव्ही स्क्रीन वरती. सोपान खेळले, 5 चेंडू 6 धावा बनवल्या. केतन 0 वरती 5 झाले, तेजस 0 वरती 5 झाले, बबलू 1 या धावसंख्येवरती 5 झाला. प्रतीक देखील या ठिकाणी मी म्हणे नॉट आउट पारी, परंतु एकच धाव बनवली आणि महेशने एक चौकार ठोकला. त्यानंतर चेतननं मात्र भरपूर चांगली बॅटिंग केली. तब्बल 7व्या क्रमांकावरती तो आला. 7 चेंडू खेळला आणि 16 धावा एकवटल्या आणि अभिजितनं 8व्या क्रमांकावरती आल्या. तब्बल 12 धावा या ठिकाणी ठोकल्या आपल्या टीमसाठी. तर टीमची टोटल 48-48 धावा आणि जिंकण्यासाठी आता 49 धावेचं लक्ष असेल. तर नेक्स्ट मॅच असेल आपण पाहतोय कोणी सी विपक्ष RB11 वरप असा मॅच असेल. तर नक्कीच तो नेक्स्ट मॅच असेल. टॉस साठी या ठिकाणी नक्कीच आम्ही आमंत्रित करू, परंतु अजूनही संघ या ठिकाणी पोहोचला नाहीये. या ठिकाणी RB11 वरप संघ नक्कीच तोपर्यंत आपण या ठिकाणी खेळाचं पहिले सत्र समाप्त झालं. 48 धावा बनल्या गेल्या. 49 धावेचं लक्ष असेल आणि 49 धावेचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल, खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये काय घडेल काय बिघडेल या ऐकूया आपण मायक्रोफोन वरती. आमच्या सोबत आज जॉईंट झालेत आमचे गुरुवर्य रायगड ठाण्याचा या ठिकाणी बुलंद आवाज सिद्धी कोरेचा आवाज योगेश मडिव यांना. थँक्यू सो मच. हॅलो, थँक्यू सो मच सोनू बांगर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल्य शिवे सर्वाद साधिके शरण निर्मुखे गौरी नारायण नमस्तुते. गणरायाला नमन करून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती ज्यांनी शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं, रायरेश्वराच्या शिवपिंडावर
क्षत्रिय रक्ताचा अभिषेक घालून आणि मुठभर मावल्यांना घेऊन ज्यांनी स्वराज्याची निर्मिती केली त्या राजांना या स्पर्धेच्या वतीनं आपण त्रिबार मानाचा मुजरा अर्पण करूया आणि पुन्हा एकदा जाऊया मैदानावरती जिथे क्रिकेटची भव्य आणि दिव्य स्पर्धा तुम्ही बघतायत. कापरी सिद्धी क्रिकेट संघ पालेगाव आयोजित स्वर्गीय श्रीराम मस्कर व स्वर्गीय नितीन वारिंगे चषक 2021 हे पर्व दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या ताटामाटानं स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी आपण पाहतोय. या स्पर्धेचे सर्वेसर्वा समीर देसाई यांचं देखील आपण कौतुक करूया आणि पुन्हा एकदा जमलेल्या सर्व तमाम क्रीडारसिकांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. व्यासपीठावरती तो व्यासपीठावरतीचे मान्यवर उपस्थित त्यांचं देखील स्वागत. युट्यूबच्या माध्यमातून MTCच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक वर्ग घरी बसून स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि त्यापैकी आपण पाहतो कोणी गावचे कोणी ग्रामपंचायतीचे उपसरपंच सन्माननीय योगेशजी ठाकरे साहेब हे देखील ऑनलाईन मॅच बघतायत आणि ते आपल्या टीमला शुभेच्छा देत आहेत. थँक्यू सो मच योगेशजी ठाकरे साहेब. त्याचबरोबर आमचे मित्र संदीप दादा टोंबरे त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. बेबीशन मात्रे हे देखील मॅचला एन्जॉय करतात. अरुण टोंबरे आपलं देखील स्वागत आहे. जाऊया आपण मैदानावरती. बिग फाईट लढत कोणी विरुद्ध पाली या दोन बलाढ्य टीम मध्ये. गोलंदाज तयार. पहिला चेंडू लाभ करतो इथे पॉइंट कव्हर पॉइंटच्या वरनं सरळ चेंडू जाईल कव्हर सीमा रेखा पलीकडे येतोय पहिला चौकार फलंदाज किरणच्या बॅट मधून. सलामीवीर किरणला तुम्ही बघितलं पहिला बॉल वरती त्यानं पाहिला शॉर्ट पिच बॉल आणि त्याच्यावरती चौकार ठोकत सुरुवात केली. लक्ष जर पाहिलं पहिला इनिंग मध्ये जर पाहिलं 5 ओव्हर मध्ये रन्स बनल्या गेल्या तिकून फक्त आपण पाहिलं या मॅच मध्ये 48 धावा आणि 49 धावेचं टार्गेट उभं केलंय. आणि हा चेंडू देखील आपण पाहतोय जातोय सीमा रेषा जवळ सीमा रेषा पलीकडे चौकार. बॉल किरणच्या बॅट मधनं बघा काय जबरदस्त फटके येतात. पहिला बॉल त्यानं पाहिला ऑफ स्टंपच्या बाहेर होता त्यांनी कव्हर रिजन मध्ये खेळला. दुसरा बॉल त्यानं पाहिला लेग स्टंप वरती लगेच त्यानं फायनल लेग रिजन मध्ये. हा चेंडू समोर घेतात खेळाडू उपस्थित आहेत आणि सेल टिपला जातोय पहिला विकेट बिग विकेट. किरण मात्रे बॅक टू द डगआउट. दोन बॉल दोन चौकार ठोकलेत. मात्र तिसऱ्या बॉल वरती त्याला इथे माघारी परतावं लागलाय. समीकरण जर पाहिलं 49 धावेचं टार्गेट 30 बॉल मध्ये. ही खेळपट्टी जर पाहिली ही फलंदाजाला जास्त अनुकूल आहे कारण पाटा खेळपट्टी आहे. त्याचबरोबर ग्राउंड तुम्ही बघतायत आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तुम्ही एका मोठ्या स्पर्धेचं आयोजन बघतायत. रायगड ठाण्यामधली एक नंबर 1 स्पर्धा का म्हणेल कारण या स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीज साठी तुम्ही पाहतायत बुलेट जी मागच्या वर्षी आम्ही पाहिली आणि रवी वायले त्याचा मानकरी राहिलाय. यावर्षी कोण असेल कारण 384 खेळाडू खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील. त्यातनं एक खेळाडू भाग्यवान विजेता ठरेल त्याला आम्ही मालिकावीर बुलेट देऊन सन्मानित करू. वाटचाल परंपरेची परंपरा विश्वासाची परंपरा क्रिकेटच्या भव्य आणि दिव्य स्पर्धेची परंपरा श्रीराम मस्कर आणि नितीन वारिंगे चषकाची. काय जबरदस्त क्रिकेट स्पर्धा आयोजन फार चांगलं आहे. हा चेंडू पॅड स्वीप करण्याचा प्रयत्न पाडल्यानंतर पॅडवरती होता. इथे मात्र अपिलामध्ये उत्साह आत्मविश्वास कमी होते. टीमचे कॅप्टन अमरनं षटक फेकलाय तर अमरकडे व्हेरिएशन भरपूर आहे. अमरनं बॅटिंग देखील केली. सुरुवातीला तो बॅटिंगसाठी देखील आला आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं गोलंदाज अमर पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॉलिंग ट्रॅक वरती 4 बॉल मध्ये त्यानं 8 धावा खर्च केल्यात. टीमसाठी कमबॅक मिळवलाय. हा चेंडू फुल टॉस होता. संधी निर्माण झाली मात्र ती संधीचं सोनं करता आलं नाहीये. सिली मिड ऑफ प्रिझन मध्ये जर चेंडू अडवला असता तर कदाचित त्या ठिकाणी आपण पाहिलं बॅटिंग
रिव्ह्यू घेतलाय. यस DRS हा दोन्ही संघ लक्षात असू द्या, तुमच्यासाठी DRS फक्त एक अवेलेबल असेल. जर तो तुम्ही गमावला तर तुम्हाला पूर्ण मॅच मध्ये तो अवेलेबल नसेल, लक्षात असू द्या. आणि तो DRS आता बॅटिंग करणाऱ्या खोडी संघानं या ठिकाणी घेतलाय. थर्ड अंपायर आमचे विजय कोलेकर, एक्सपिरियन्स खिलाडी, त्यांच्याकडे अनुभव भरपूर आहे. आणि फेअर डिलिव्हरी. यस चेंडू पडल्यानंतर थोडासा तर थर्ड अंपायर डिसिजन फेअर डिलिव्हरी, अर्थात हा चेंडू वरती रन्स मिळेल लेग बाय स्वरूपामध्ये. एक टीमची टोटल पाहिली आपण 9 धाबेवरती पोहोचली आहे. षटक क्रमांक आपण पाहतो इथे पहिलं पॉवर प्ले आणि अंतिम बॉल फेकण्यासाठी सज्ज होत आहे. हा चेंडू आपण पाहतो इथे अंतिम बॉल षटकातली असेल. हा चेंडू देखील चांगला आहे. चेंडू इथे मात्र बॅट आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. टीमची टोटल जर तुम्ही पाहिली धावपळकापती पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकापती फक्त 9 धावा लागल्यात. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर कोणी बी संघ पोहोचलाय 9 धावसंख्येवरती. आता समीकरण बदललंय, कारण येणारे 4 षटक, येणारे 24 बॉल आणि गरज आहे ती 40 धावेची. तर टीमची टोटल धावसंख्या आपण पाहिली पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर कोणी बी संघ टोटल पोहोचला 9 धावसंख्येवरती. दोन्ही संघ तुल्यबल आहेत, दोन्ही संघ ताकदवर आहे आणि मॅच देखील तुम्हाला चांगलीच पाहायला मिळेल, कारण हे दोन्ही संघ सहजासहजी हार मानणारे संघ नाही आहेत. तर नेक्स्ट मॅच सोनू या ठिकाणी आपण टॉससाठी आमंत्रित करूया कोणी सी आणि वरअप टीम. दोन्ही कॅप्टन, आय काइंडली रिक्वेस्ट बोथ द कॅप्टन प्लीज फॉर द टॉस. आइए दोनों कप्तान. षटक क्रमांक पहिलं समाप्त झाले. सेकंड ओव्हर साठी आपण पाहतो आमंत्रण निखिलचा वापर होता इथे बॉलिंग ट्रॅक वरती. निखिल षटक क्रमांक दुसरं फेकण्यासाठी सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅक वरती. सलामी बी जोडी आपण पाहिली किरण आणि त्याचबरोबर किरण बाद झाला आणि त्याच्यानंतर अमर आणि दत्ता हे 2 खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय पुन्हा एकदा निखिल. सेकंड पॉवर प्ले ज्याच्यामध्ये 3 खेळाडू तुम्ही बघतायत. एक खेळाडू आपण ऑफसाईडला बघतोय, 2 खेळाडू तुम्ही ऑनसाईडला बघतायत, लॉंग ऑन आणि त्याचबरोबर डीप मिड विकेट. हा चेंडू खोलव्या टप्प्याचा समोर घेतात, स्क्रीनच्या जवळ चेंडू जातो वेगानं, अतिशय वेगानं चेंडू होता. मात्र तिथे चेंडू अडवण्यात यश आलाय. रन्स मिळतील 2 धाब्यानं टीमची टोटल धावसंख्या 11 या धावसंख्येवरती. पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो. म्हणून आज या मॅच मध्ये दोन्ही संघाला मेहनतीची पराकाष्ठा करावी लागेल. जिंकण्याचा ध्यास, केलेला अभ्यास आणि मेहनतीची पराकाष्ठा या त्रिकोणी संगमाच्या आधारे सामना 2 बलाढ्य टीम मध्ये. एका बाजूला आपण पाहतोय कोणी बी संघ आहे आणि त्याला फाईट करतोय याच परिसरातला पाली संघ. म्हणजे दोन्ही संघ आसपासचे संघ आहेत, एकाच परिसरातले संघ आहेत, त्यामुळे मॅच देखील भरपूर फायटिंग पाहायला मिळेल. 48 धाबा केल्या आणि 49 धाबेचं टार्गेट होतं. मग आतापर्यंत रन्स आल्यात ते 10 आणि समीकरण 11 धाबा आल्यात आणि जिंकण्यासाठी 38 धाबेची गरज आहे. हा चेंडू पंचांनी नो घोषित केलाय. इथे मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न, रन्स मिळेल अजून 1 रन त्या ठिकाणी कंप्लीट होते आणि नो बॉल. पंचांचा इशारा आला. ओव्हरस्टेप फलंदाजासाठी संधी असेल आता फ्री हिटची, कारण ह्या बॉलवरती 1+1 अशा 2 रन्स मिळतात. आणि पाली संघ जर तुम्हाला मॅच मध्ये पकड मजबूत करायची असेल, हा सामना तुम्हाला जिंकायचा असेल तर तुम्हाला हार्डवर्क करावा लागेल. तुम्हाला या मॅच मध्ये अतिरिक्त धाबेवरती अंकुश लावावं लागेल. तर निश्चित 22 स्वरूपामध्ये रन्स आली. 1+1 टीमची टोटल. पंच मला सांगत जा, कारण या स्पर्धेत मालिका वीर फार मोठी बाईक आहे, अर्थात बुलेट तुम्हीच बघणार आहात आणि त्यामुळे प्रत्येक रन्स फार महत्वाची आहे. एक रन्स दोघांसाठी महत्वाची. आणि इथे जाऊया मैदानावरती. चेंडू असेल फ्री हिट,
समोर खेळाडू तुम्ही बघतायत दत्ता ठोंबरे. टीमची टोटल 13 रन, लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक दुसरं पॉवर प्ले. पुन्हा एकदा हा चेंडू बॅक टू द बॉलर, समोर करतो स्क्रीनच्या जवळ चेंडू. पुन्हा एकदा वेगाने शतक आल्यात. 1 रन कंप्लीट झाली आणि दुसरे धाव त्या ठिकाणी कंप्लीट होणार की मात्र इथे फलंदाज क्रीज मध्ये पोहोचणार नाहीये. चेक करूया आपण, रिव्ह्यू घेतलाय पंचांनी आणि आता पाहायचं की खेळाडू पोहोचलाय क्रीज मध्ये की तर या ठिकाणी आपण पाहतोय तर 2 रन्स कंप्लीट झाल्या. यस, थर्ड अंपायर डिसिजन की खेळाडू पोहोचला क्रीज मध्ये नॉट आउट. आणि टीमची टोटल जर पाहिली धावपकापती लागल्यात त्या 15 रन्स. धावपकापती 15 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. स्कोरच्या भूमिकेमध्ये केतन, त्याचबरोबर आमच्या राईट हँड सिद्धार्थ वारिंगे. चांगली स्कोरची भूमिका आहे, कारण प्रत्येक बॉलची माहिती देणं हे फार महत्वाचं आहे. रोशन आमचे मित्र आहेत, निश्चित MTC चे ऑपरेटर. त्याचबरोबर आपण पाहिले आमचे कुणाल आणि कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये सागर फराड असतात. सागर फराड, कारण प्रकाश सुद्धा आज कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आहेत. सागर सध्या फार बिझी आहे. टीमची टोटल आपण पाहिली धावपकापती लागलीत ती सिंग मित्र सिंग बरोबर टीमची टोटल 16 धावसंख्येवरती. एकेरी दुहेरी धावसंख्येच्या मदतीने संघ पुढे चाललाय. लक्ष आपण पाहिलं फक्त 49 धावेचं आणि आतापर्यंत रन्स आलेत त्या 16 धावा धावपकावरती लागलेत. समीकरण उरलंय फक्त 33 धावेची गरज. 21 बॉल आणि 33 धावेची गरज आहे. तर खेळाडू म्हणजे दोन्ही टीम साठी फक्त एकच बीमर असेल. बीमर बॉल साठी तो रिव्ह्यू असेल, सॉरी. तर आणि रनआउटचा जो आहे सो पंच आम्हाला घेतील रिव्ह्यू. नंतर DRS डायरेक्ट रिव्ह्यू सिस्टम्स पंचांसाठी. हा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये होता. स्ट्रॉंग अपिलामध्ये उत्साह आहे, आत्मविश्वास कमी. पंचांनी सांगितलं की बॅटची एज लागली आहे. रन्स मिळते 1. सिंगच्या माध्यमातून संघ पुढे चाललाय. आता सिंगल डबलला का होईना कोणी संघ विजयाच्या दिशेनं वाटचाल करतो. त्या टीमला बनवायचे 49 धावा आणि आतापर्यंत त्या टीमनं बनवल्यात अवघ्या 17 रन्स. म्हणजे इथनं 32 धावेची गरज आहे. अद्याप सामना बॅलन्स आहे. यस, सामना आपण पाहतो बॅलन्स आहे, कारण एका बाजूने जर पाहिला पाली टीमची गोलंदाजी फार चांगली आहे, त्यामुळे पाली टीमला देखील ते मेहनतीची पराकाष्ठा करावी लागेल. कोणी संघ देखील ताकदवर संघ आहे. दत्ता ठोंबरे तुम्ही पाहिला अगोदर, मी उल्लेख करेल की 1-2 वर्षापूर्वी जर पाहिला तर दत्ता ठोंबरे एक विस्फोटक खेळाडू होता. मग कुठेतरी जॉब करण्यानं कधी कधी प्रॅक्टिससाठी वेळ मिळत नाहीये आणि आज तो संघर्ष करत आहे, कारण ह्या खेळाडूने संघर्ष फार वर्ष केलाय. त्यामुळे ह्या खेळाडूला फॉर्म मध्ये यायला वेळ लागणार नाही. हा चेंडू देखील भरपूर चांगला आहे. चेंडू पडल्यानंतर आपण पाहिलं थोडंसं टेक ऑफ झाला. दत्ता जागेवर आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न करत आहे. इथे डॉट चेंडूची समाप्ती. ओव्हर नंबर सेकंड पॉवर प्ले या ठिकाणी आपण पाहिलं आतापर्यंत फेकलं गेलंय. धावसंख्या आपण पाहिली फक्त 17 पोहोचली. पहिल्या ओव्हर मध्ये आल्या होत्या एकूण 9 धावा. आतापर्यंत 8 रन्स आल्यात. तर दोन्ही टीम जर आल्या असतील वरप आणि कोणी सी संघ तर आपण लगेच यायचं. हा चेंडू पडल्यानंतर ऑप्शनच्या बाहेर स्ट्रॉंग अपील होता आणि पंचांनी अपील निश्चित पाहिलं. पंचांनी लगेच वैर बॉल घोषित केलाय. पंचांची भूमिका तुम्ही पाहिली. आमच्या लीग पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहतायत रतन मानेरकर, मॅन फ्रॉम पालेगाव, आणि दुसरे पंच आमचे राज भोईर, मॅन फ्रॉम कर्जत नेरळ. बघतला आपण एक उत्कृष्ट खेळाडू देखील आहेत. आणि हा चेंडू इथे कट केलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग समोर. आपण पाहिलं इथे पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषा पलीकडे चौकार. सुरेख स्क्वेअर कट पाहायला मिळाला आणि हा चेंडू जातो अंतिम बॉल चौकार. चौकाराबरोबर टीमची टोटल धावपकावरती लागली आहे ती एकूण 22 धावा. 2 षटकांचा खेळ झाला समाप्त आणि आता समीकरण उरलंय. येणारे 27 धावेची गरज आहे. येणारे 18 चेंडू.
देखणं स्वप्न ज्यांनी आपल्या कुशीत बाळगलं तर राजमाता जिजाऊ यांचं संगीत होतं. कारण जिजाऊ मातेंनी शिवराय कसे घडवले तर शिवराय जेव्हा लहानपणातच शिवरायांना महावीर राणा प्रतापांच्या गोष्टी सांगितल्या, गर्भातच असताना त्यांना मोठमोठ्या युद्धांच्या गोष्टी सांगितल्या, मोठमोठ्या महापराक्रमांच्या गोष्टी सांगितल्या आणि त्यातनं छत्रपती शिवराय तयार झाले. आणि आज आपण पाहतो 350 वर्षानंतर देखील आपण जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जा, तुम्ही इंग्लंडला जा, तुम्ही अमेरिकेला जा, तुम्ही फ्रान्सला जा, तुम्ही युरोपला जा, भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जा आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज की असं ऐकू आपल्या कानावरती पडलं तर हृदयातनं होटावरती हलगत जय हा शब्द येत आहे. 350 वर्षानंतर देखील माझ्या राजांचा जय जयकार केला जात आहे आणि आज देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही राजांना त्रिवार मानाचा मुद्रा अर्पण करतोय. टीमची टोटल झाली 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण 22 धावा आणि टीमला आता पाहिजेत त्या येणाऱ्या 18 बॉलमध्ये फक्त 27 धावेची गरज आहे. 9.00. पहिला चेंडू लॉब केलाय मिड विकेट रिजन मध्ये. व्हाट अ शॉट, फ्लॅटेड पॅरलल स्ट्रोक आणि हा चेंडू जातो मिड विकेट सीमा रेषा पलीकडे. फलंदाज अमरच्या बॅट मधून षटकार. जगदीश पाटील आमचे कोणीगाव यांच्याकडनं शुभेच्छा येत आहेत. त्यांचा व्यासपीठापती आगमन आम्ही विनंती करतो त्यांना व्यासपीठापती यावं आणि कोणी टीमसाठी शुभेच्छा. कुशाल मात्रे यांच्याकडनं कोणी टीमला शुभेच्छा येतात. याच दरम्यान आमचे मित्र सन्माननीय संदीप दादा गवळी यांचं आगमन झालंय. वेलकम संदीप दादा. एक शांत स्वभावाचा एक आदर्श व्यक्तिमत्व, कारण तुम्ही नेहमी संदीप दादांना पाहता चेहऱ्यावरती स्मित असे असतं आणि नेहमीच प्रत्येक विभागात आपल्या या क्रिकेट स्पर्धेला चांगलं सपोर्ट असतात. शांततेचे प्रतीक संदीप दादा गवळी आपलं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. जाऊया आपण मैदानावरती. प्रत्येक बॉल आता महत्वाचा राहिलाय. षटकार आल्यानंतर आपण पाहते कमबॅक माहोलाय. इथे गोलंदाजी करत असताना इथे गोलंदाज कॅप्टन टीमचे सोपाननं पहिलं षटक हाताळलं होतं. धावा दिल्या होत्या त्यानं 9 धावा आणि या मध्ये जर आपण पाहिल्या त्यानं धावा दिल्यात त्या आतापर्यंत 6. तर टीमची टोटल स्विच हिटचा प्रयत्न, स्ट्रॉंग अपिलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी होता आणि ही 1 रन त्या ठिकाणी कंप्लीट होते. फाईल पंचांकडे अपील केला आणि पंचांनी लगेच हात वर केले. कारण पंचांना 3 गोष्टी पाहायच्या असतात, लेंथ, लाईन आणि हाईट फॅक्टर. एक्झॅक्टली चेंडू कुठे पडतो, चेंडूची दिशा कुठल्या साईडला आहे आणि चेंडूचा हाईट फॅक्टर आता उंची किती आहे. आणि आता रतन मानेरकडनं सांगितलं की चेंडूला हाईट फॅक्टर होता, उंची जास्त होती, त्यामुळे नॉट आउट घोषित केला. 1 रन्स मिळाली. टीमची टोटल धावसंख्या पाहतोय आपण 29 रन आणि आता फक्त 20 धाबीची गरज आहे. मॅच मध्ये पकड झाली आहे मजबूत आता कोणी बी संघाची. आता इथनं एकच गोष्ट आता सांगेल या ठिकाणी पाली टीम साठी की रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही बात बदलते, मनात फक्त जिंकण्याची आशा असावी. कारण नशीब बदलो न बदलो वेळ नक्की बदलते. वेळ बदलावी लागेल कारण क्रिकेट खेळ असा आहे मित्रांनो, कधी कधी जिंकणारे संघ आम्ही हरताना पाहिलेत आणि कधी कधी हरणारे संघ क्रिकेटमध्ये जिंकताना पाहिलेत. सुखदुःखानं भरलेला क्रिकेटचा खेळ आहे. त्यामुळे या मॅच मध्ये पाली टीमला संघर्ष करावा लागेल. पाली संघ मॅच मध्ये जिंकायचं असेल तर तुम्हाला मेहनतीची पराकाष्ठा करावी लागेल, तुम्हाला हार्डवर्क करावं लागेल. यू क्रिएट हार्डवर्क गॉट सक्सेस. गोलंदाज पुन्हा एकदा सोपानचा चेंडू लाभ केलाय. व्हाट अ शॉट, बेमिसाल टायमिंग. दत्ता टोंबरेच्या बॅट मधून कोडी टीम साठी संजीवनी निर्माण करणारा हा ब्रँडेड षटकार. डेचे 100 वर्ष जगण्यापेक्षा 100 दिवस जगण्यापेक्षा 4 दिवस वाघ म्हणून जगण्याची मजाच फार वेगळी आहे. आणि ते आपण पाहिलं आणि नेहमीच आपण म्हणतो की तुम्ही कार्य असं करा. कारण व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा ना तुम्ही व्यक्तिमत्व म्हणून जगा. कारण व्यक्ती कधी ना कधी संपते, व्यक्तिमत्व कधी संपत नाही. आणि आमचे व्यक्तिमत्व संदीप दादा गवळी आमच्या व्यासपीठावरती आहेत, त्यांचं देखील स्वागत करेल. हा चेंडू इथे कॅच पकडली गेली आहे. विकेट नंबर 2 दत्ता टोंबरे बॅक टू द डगआउट. मात्र टीमची स्थिती सध्या मजबूत आहे. 35 धावा धाबडकावरती. बघा ही मॅच समाटीचे तर दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत.
नेक्स्ट मॅच असेल कोणी सी विपक्ष RB11 वरप. तर टॉस केला जाईल. संदीप दादा गवळी यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते आपण या मॅचचा टॉस करावा. एका बाजूला राज भोईर आमच्या या ठिकाणी असतील आणि दुसऱ्या बाजूला कोणी सी टीमचे कॅप्टन आकाश यस आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही टीमला शुभेच्छा देतात. संदीप गवळी यांच्या शुभ हस्ते आम्ही हा टॉस करतोय. हेड सीचा कॉल, छापाचा कॉल आणि येतोय काटा. तर नाणेफेकी जिंकले कोणी सी या टीमनं. या क्षेत्ररक्षण स्वीकारले. दोन्ही टीमला मॅचसाठी शुभेच्छा. ओ टू कॉमेंट्री बॉक्स जिथे सज्ज आहेत आमचे योगेश मडवी. थँक्यू सोनू. टीमची टोटल 35 धाबा आणि फक्त 14 धाबेची गरज. 12 बॉल आणि 14 धाबा. आता कोणी संघ इथे मजबूत स्थितीमध्ये आल्याच. कोणी संघाचे आमचे मित्र निश्चित संदीप दादा ठोंबरे या आपण व्यासपीठावरती. संदीप ठोंबरे आपल्याला विनंती राहील की आपण व्यासपीठावरती यावं. चंदुशेठ ठोंबरे स्मृती चषकाचे ते प्रमुख शिल्पकार आहेत आणि एक आदर्श व्यक्तिमत्व, शांत स्वभावाचं खेळाडू आणि संदीप ठोंबरे त्यांचं आगमन झालंय. त्याचबरोबर सकाराम ठोंबरे हे देखील उपस्थित झाल्यात. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. वेलकम कोणी टीम, ऑल ऑफ यू. सगळ्यांचं या ठिकाणी आगमन झालंय कारण आज कोणी गावातले 2 संघ आलेत, बी आणि सी. कारण आता सध्या आपण पाहिलं प्रत्येक गावामध्ये ना 2 किंवा 3 टीम्स आलेत. सध्या यंग जनरेशन खूप वाढलं. एकच गोष्ट मला समजते की ज्या प्रकारे आपण पाहतो सोनू, प्रत्येक गावामध्ये ना आज यंग जनरेशन वाढलंय आणि कुठेतरी प्रत्येक गावाची तोडफोड झाली आणि 2-2 ते 3-3 टीम प्रत्येक गावाकडनं आले. कुठेतरी दुःखाची गोष्ट आहे कारण जेव्हा तुम्ही आपल्या गावाचं नाव रोशन करण्यासाठी जाताना तेव्हा एकत्रित येऊन क्रिकेट खेळलं पाहिजे. मग आज ते चित्र इथेच नाही तर पूर्ण रायगड ठाण्यामध्ये ते विचित्र चित्र आपल्याला पाहायला मिळाले. तर जाऊया आपण मैदानाच्या दिशेनं. टीमची टोटल जिंकण्यासाठी फक्त 14 धाबेची गरज आहे. 12 चेंडू 14 धाबेची गरज. मॅच मध्ये पकड कोणी बी संघाची ताकद झाली आहे. हा चेंडू इथे मात्र फलंदाज बाद, बिग विकेट. अद्याप सामना संपला नाहीये. पाली संघ संघर्ष करावा लागेल कारण तुम्हाला जिंकायचं असेल तो तुमचा संघर्ष, तुम्हाला हार्डवर्क करावा लागेल. आणि पहिला विकेट मिळालाय. येणारे 11 बॉल 14 धाबेची गरज आहे. एक जिद्दी संघ, एक ताकदवर खेळाडू आहे. सोपानच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ आहे. सोपानला निश्चित एकच विचार करावा लागेल की या मॅच मध्ये आम्ही जिंकू कसा, हा प्रयत्न करावा लागेल. तुम्ही प्रयत्न सोडू नका कारण मॅच ही क्रिकेट खेळ हा अनिश्चितपणे बदलेल. सरडा आणि राजकारण ज्या प्रकारे रंग बदलतो ना त्याप्रमाणे क्रिकेट खेळ देखील रंग बदलू शकेल. 11 बॉल 14 धाबेची गरज आहे. हा चेंडू फुल टॉस आहे. इथे मात्र दिशा दिली. चेंडू जातो बॅकवर्ड स्पेअर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. मग इथे 2 रन्स मिळतील. रन्स येत ना त्या रोखावे लागतील आणि तुम्हाला गोलंदाजी स्टँडर्ड करावी लागेल. तुम्हाला अतिरिक्त धाबेवरती अंकुश लावावं लागेल. तुम्हाला विकेटचं सातत्य ठेवावं लागेल. या फार काही गोष्टी आहेत त्या जपल्या तर कुठेतरी पाली संघ मैदानात कमबॅक करेल. म्हणजे कोणी संघ हार मानणारा संघ नाहीये कारण कोणी संघ एक जिद्दीचा आणि ताकदीचा संघ आहे. त्यामुळे या मॅच मध्ये त्यांच्यासाठी जिंकणं फार महत्वाचं आहे. येणारे 10 चेंडू आणि तर समीकरण उरलंय फक्त 12 धाबेची गरज आहे. व्हॉट अ मॅच. हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न पॉइंटच्या डोक्यावर सरळ चेंडूला कट केलाय. चेंडू जाईल बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं सीमा रेषा पलीकडे चौकार. फलंदाज आपण पाहिला. फलंदाज राकेशच्या बॅट मधून चौकार आले. टीमची टोटल आता वेगाने गेली पुढे. 41 या धावसंख्येभोवती 9 चेंडू आणि 8 धाबीची गरज आहे. कोणी टीमची पकड आता मजबूत झाली आहे कारण या मॅच मध्ये कोणी संघाला अवघ्या 8 धाबीची गरज आहे. नेमकं आपण पाहिलं तर पाली संघानं चुका कुठे केल्या, काय झालं मॅच मध्ये. हा चेंडू देखील फटका चांगला आहे आणि चेंडू जाईल इथे फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजाचा दिलासा देऊन जातोय हा चौकार. कारण आता 8 बॉल मध्ये फक्त 4 धाबीची गरज आहे.
थँक्यू डेचे, खूप चांगलं संगीत आपण ऐकलंय. एकच वादा आमचा राजीव दादा मग ते वादा केलाय पुढे टीमच्या या खेळाडू नक्की हा सामना आम्हाला जिंकायचा आहे. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू होता इथे, मात्र यष्टीरक्षकानं चूक केली, सिंग मिळाली. तर असं म्हटलं ना की घर फिरलं की घराचे वासे फिरतात आणि त्यांना देखील कळून चुकले की या मॅच मधली जी पकड होती ना ती हातातनं आता निसटली आहे. कारण जिंकण्यासाठी फक्त आता 3 धावेची गरज आहे. 7 बॉल शिल्लक राहिलेत आणि 7 बॉल मध्ये फक्त 3 धावेची गरज आहे. टीमची टोटल झाली 46 रन, अवघ्या 3 धावेची गरज. चला दोन्ही संघ रेडी व्हायचे. यू आर द वॉचिंग बिग फाईट मॅच. एक मोठा मॅच या ठिकाणी जरूर पाहायला मिळेल. वरब संघ एक ताकदवर संघ आहे आणि त्याला फाईट करेल कोणी सी संघ, म्हणजे आता कोणी बी संघ जिंकलाय या मॅच मध्ये मात्र सांगू शकणार देखील नाहीयेत. मात्र मी म्हणेन ते पाली टीमनं चुका कुठे केल्यात. हा चेंडू यस राजभोर या ठिकाणी सांगतात की थर्ड अंपायर डिसिजन रनआउट साठी ते चेक करतायत. पाहूया आपण तर खेळाडू बाद झाला या ठिकाणी. धावचित स्वरूपामध्ये समीकरण आता उरलंय 6 चेंडू आणि फक्त 3 धाबेची गरज आहे. आता इथे पाली संघ हे देखील विसरून चालणार नाही. या क्रिकेटचा खेळ 3 धाबा देखील अनेक वेळा आम्ही डिफेन्स होताना पाहिलं, त्यामुळे तुम्हाला स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. ज्या दिवशी तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवाल ना तर तुम्ही जगात कुठल्या क्षेत्रामध्ये जा तुम्ही परास्त होऊ शकत नाहीये. त्यामुळे स्वतःवरती विश्वास असला पाहिजे. कारण हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं एक वाक्य मला आठवलं की जगाच्या पाठीशी तुम्ही कुठेही जा, जर तुमचं सेल्फ कॉन्फिडन्स तुमच्या सोबत असेल ना जगात तुम्हाला कोणीही परास्त करू शकत नाहीये. तो कॉन्फिडन्स आता पाली टीमला ठेवावा लागेल. कारण क्रिकेटमध्ये आम्ही 3 धाबा अनेक वेळेला डिफेन्स होताना पाहिल्यात. क्रिकेटमध्ये आम्ही 2 धाबा 1 धाबा डिफेन्स होताना पाहिल्यात. हा टेनिस क्रिकेटचा विक्रम आहे. त्यामुळे 3 धाबा देखील डिफेन्स होतील. फक्त स्वतःवरती विश्वास पाहिजे. येणारी मॅच या मैदानावरती कोणी विरुद्ध पाली तुम्ही बघतायत. मात्र नेक्स्ट मॅच देखील कोणी विरुद्ध वरप, म्हणजे आता पुन्हा एकदा कोणी संघ सज्ज होत आहे इथे नेक्स्ट मॅच साठी. विजय पोलोरे आमचे मित्र आहेत, त्याचबरोबर संदीप ठोंबरे या ठिकाणी उपस्थित झाल्यात. कौतुक करेल सगळ्यांचं आज बिग सपोर्ट टीम साठी. तर चला लगेच सामना सुरू करा. पंच वेळ घेऊ नका, वेळ नाही आमच्याकडे. कारण आज आम्हाला एकूण 8 सामने कव्हर करायचे आहेत. कारण आम्ही नेहमी सांगतोय की वेळ ही फार आपल्याला आयुष्यात महत्वाची आहे. वेळेची किंमत आहे ना तुम्ही वर्तमानपत्राला विचारा. जो सकाळी 4 रुपयाला असतो तो रात्रीमध्ये 4 रुपये किलोने विकला जातोय. सांगायचे तात्पर्य एवढंच की जिंदगी मौके कम और धोके ज्यादा देती है. चला वेळ घेऊ नका, पुन्हा पुन्हा सूचना करतोय. कारण येणारे 3 धावेची गरज आहे. 6 चेंडू, क्लोज फिल्डिंग तुम्ही बघतायत. सिली मिडॉन, त्याच्यानंतर पॉइंट, त्याच्यानंतर आपण पाहिलं शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, त्याच्यानंतर विकेटच्या पाठीमागे देखील सेकंड स्लिपला तुम्ही खेळाडू बघतायत. विकेट किपर एक खेळाडू हलक्यात क्लिक करतात. इथे संधी होती, कारण ही संधी तुम्ही गमावली तर तुम्हाला सामना जिंकणं कठीण होणार आहे. रन्स कंप्लीट झाल्या 2 आणि आता फक्त 1 धावेची गरज आहे. कोणी सी संघाच्या देखील टाळ्या बसतात, कारण कोणी संघ विजय होत आहे. अपचे नीचे 1 धावेची फक्त गरज आहे. तर 1 धावेची आवश्यकता असेल. मॅच मध्ये आपण पाहिलं कोणी संघाला ही संधी आली होती. सिली मिडॉपच्या खेळाडूला चेंडू अडवण्याचं तो मात्र ते अडवता आलं नाहीये. कारण अशा मोमेंटला तुमच्याकडनं चुका झाल्या. आता फक्त आणि फक्त आता गरज आहे ती मॅच मध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता 1 धावेची. 5 बॉल आणि 1 धाव. पाली संघ तुमचं चुकलं कुठे. एकच सांगेल की तुम्ही जे अतिरिक्त धावा खर्च केले ना ते तुमच्या टीमसाठी फार मागात पडल्या आणि आता त्या अतिरिक्त धावा वाचवल्या असत्या तर कुठेतरी संघ मजबूत स्थितीमध्ये असतात. चांगला फटका आहे. विजयी स्ट्रोक, चेंडू लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर आणि ते चौका टोकत फलंदाज जयेश सामना जिंकलाय कोणी बी संघासाठी. अभिनंदन करूया आपण कोणी बी संघाचं. हार्डलक पाली संघ, तुम्ही या स्पर्धेतनं बाहेर झालात. मात्र तुम्ही काय केलं, तुम्ही का चुकलात, तुम्ही कुठे हरलात याचा बारकाईने अभ्यास करा आणि येणाऱ्या नेक्स्ट स्पर्धेमध्ये एक चांगली कामगिरी करून तुम्ही सामना जिंका.
नसेल भगवा शिरावर तर परका बसेल उरावर, हे बाळासाहेब ठाकरेंचं वाक्य आहे. आणि एक बाळासाहेब ठाकरेंचं वाक्य मला आठवलं, जर कानात सांगून ऐकत नसतील तर सरळ कानाखाली आवाज काढा. आणि आज आपला मराठी माणूस ताट मानेने जगतोय. आज बाळासाहेब ठाकरेंचीच पुण्याई आणि आज बाळासाहेब ठाकरेंच्याच मुळे आज एवढे आपण अभिमानाने जगतोय आणि आज ताट मानेने जगतोय. खरं तर आपण पाहिलं या ठिकाणी या स्पर्धेतनं देखील एकच उल्लेख होतो, मैदानाच्या चारही बाजूने तुम्ही भगवमयी वातावरण पाहताय, भगवा झेंडा अभिमानानं फडकतोय आणि निश्चित या स्पर्धेमध्ये